वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात? होप सो मजेत असाल. आज आहे भीम जयंती. तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज आम्ही जाणार आहोत. आता सगळ्यात आधी आम्ही जातो विहारामध्ये सकाळी. आता वाजलेले आहे 12 वाजत आले आणि आमचं सगळ्यांचं आवडते. आणि आता माझ्यासोबत आमचे जे काही फ्रेंड्स आहेत ते पण सगळे निघतात आहे. तर आम्ही आता इथे जे आहेत ते सगळे एकत्रच जातो. आणि आता आम्ही जाणार पहिलं आधी विहारामध्ये. सकाळी विहारामध्ये जाऊन वंदना वगैरे करून मग तिथे अल्पपहाराचा पण कार्यक्रम असतो. तो झाल्यानंतर मग संध्याकाळी मिरवणूक असणार आहे. तर हे सगळं आजचं रुटीन असणार आहे. तर मी आज मस्त अशी ही पांढरी साडी वेअर केली आहे. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि रुद्राचा जो लुक आहे तो मी दाखवते. इकडे आईने पण साडी पांढरी घातली आहे आणि त्यांचं चालली जरा कामं. इकडे बघा रुद्राचा लुक मी दाखवते. मस्त असं छानसा. आणि आता तिची मिरवणुकीची तयारी चालली. मस्त असा हे घ्यायचं आहे तिला आता. हे हो ठीक आहे. तर आता चला निघूयात आणि ब्लॉग कंटिन्यू करा. खूप छान आजचा दिवस आहे आणि माझ्या व माझ्या फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा सगळा रुटीन आहे आजचा. आणि खरं आजचा दिवस खूप स्पेशल असतो. आणि काय सांगशील? येस, नाचायचा म्हणजे आजचा दिवस आमच्या हक्काचा दिवस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आज सगळा आमचा दिवस. येस, आमचा दिवस आहे. तर चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि तिथं गेल्यावरच भेटूया. चला. तर गाईज आता आमचं हे मंडळ आहे आनंद मंडळ, माता रमाई महिला मंडळ. तर आता आम्ही आलो आहे. तर मी इकडे आली आहे, गौरी आली इकडे, रुद्र आहे, मागे आई आहे. हां, आम्हाला लेट झाला का माहीत नाही. मंजरा बी गेली पण जाऊ दे. चला, नाही लोक जात आहेत अजून. नसन जमलो. ऑक्टोबर 1954 सालचं भाषण आहे ते तुम्ही आंबेडकर लेखन आणि भाषणे मंदिरात प्रवेश होता नाही, बरोबर. आता मला सांग, आता पुजारी कोणाच्या हातात आहे? मंदिराच्या. मंदिर कोणाच्या हातात आहे? ट्रस्टच्या. ट्रस्ट कोणाच्या हातात आहे? शासनाच्या, राज्य सरकार. राज्य सरकार कोणाच्या हातात आहे? केंद्र सरकारच्या. केंद्र सरकार कोणाच्या हातात आहे? राष्ट्रपतीच्या. राष्ट्रपती कोणाच्या हातात आहे? संविधानाच्या. आणि संविधान कोणाच्या हातात आहे? संपला ना विषय. त्या बापाने संविधान लिहिलंय. सर्व सदस्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की सर्वांनी विहारात आतमध्ये संपर्क साधा. आम्ही सगळे अल्पपहार खायला बसलो. अल्पपहारामध्ये समोसा आहे आणि जिलेबी आहे. तर पुन्हा एकदा वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि आता वाजलेले आहेत 7. तुम्ही बघितलं की आपण सकाळी बौद्ध विहारामध्ये गेलो होतो आणि बौद्ध विहारामध्ये वंदना वगैरे ऑलरेडी आम्हाला थोडासा लेट झाला त्यामुळे आम्हाला थोडंसं फंक्शन मिळाला पण वंदना काही मिळाली नाही. बट ठीक आहे, चला आता मिरवणूक आहे. मिरवणुकीला उशीर नको व्हायला तर आम्ही निघालो आता मिरवणुकीला. आणि इकडे मागे तुम्ही बघत असाल आपलाच ब्लॉग आहे तो. तुम्ही बघितला नसेल वेट अँड जॉयचा तर प्लीज वेट अँड जॉयचा ब्लॉग बघा. खूप मस्त आहे आणि खूप छान भारी मजा आली होती. तर राईड ज्या होत्या त्या खूप डेंजर होत्या. चला विषय भरकटतोय पण चला आता आपण जाऊया मिरवणुकीमध्ये. मिरवणुकीमध्ये खूप मजा येणार आहे तर प्लीज स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग बघा, खूप मजा येणार आहे. चला मग मिरवणुकीत जाऊ थेट.
उपवास नोंदवला. उपवास नोंदवल्याचं मनापासून आभार मानतो. या मिरवणुकीला विशेष सहकार्य रक्तवाडी पोलीस स्टेशनचे आदरणीय सो गाईज फायनली मस्त भव्य दिव्य अशी मस्त सुंदर अशी जल्लोषात आज आम्ही जयंती साजरी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी आम्ही सुंदररित्या एकदम छान आणि सगळ्या महिलांनी पण फुल एन्जॉय केलं. तर अशा पद्धतीने मी काही क्लिप्स घेतलेले आहेत ते तुमच्यावर शेअर करते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक करा आणि तुमच्याकडे कशी जयंती साजरी करतात ते देखील सांगा. जर काही आवडलं जरी नसेल तरी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग. ये तर आता मी मस्त चेंज करतो आणि आता वाजलेले आहेत 10:30 पावणे 11 झालं. असं लेकीला किती काळजी मस्त मेहंदी काढली होती. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय.